हॅलो एव्हरीवन, सर्वांनी लक्ष द्या. नीट ॲस्पायरंटसाठी खूप मोठा अपडेट आलेला आहे. तर NTA वेबसाईटवर त्यांनी ॲडवायझरी टाकलेली आहे. नीट UG 2026 अर्ज करण्यापूर्वी ही चूक करू नका, कारण ही चूक मागात पडू शकते. आधार कार्ड अपडेट आहे का आत्ताच चेक करून घ्या. वेळ आहे, कारण आता फॉर्म स्टार्ट होतील. जानेवारी मंथ एंडला फॉर्म स्टार्ट होण्याचे चान्सेस आहेत. त्या आधार कार्डवर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोटोग्राफ, ॲड्रेस, बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन ही व्यवस्थित आहे किंवा नाही ते चेक करा. जे दिव्यांगजन आहेत, UDID कार्ड फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी, तुम्हाला UDID कार्ड चेक करून घ्यायचं आहे आणि तसेच सर्टिफिकेट पण सेंट्रलचं तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट, तर SC ST ही नीट एक्झाम ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे, तर SC ST कॅटेगरीवाल्यांनी लक्ष द्या. प्रोफार्मा आय लागेल तुम्हाला. तुम्ही जे आत्ता सर्टिफिकेट काढलेलं आहे ते स्टेटचं आहे, त्याचीच व्हॅलिडिटी काढलेली आहे, पण सेंट्रलसाठी तुम्हाला प्रोफार्मा आय लागेल. OBC, VJNT, NT1, NT2, NT3, SBC कॅटेगरीसाठी फॉर्म नंबर 9 लागेल. 3 पेजचे डॉक्युमेंट असते. दरवर्षी तुम्हाला ते काढावं लागेल, लक्षात घ्या. ओके, 1 एप्रिल 2025 नंतरचं हे डॉक्युमेंट लागेल. आणि EWS हे सेंट्रलचं EWS लागेल. 1 एप्रिल 2025 नंतरचं EWS सर्टिफिकेट लागेल. तर MBBS, BDS, BMS, BHMS, BOMS इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी आजच अचूक गाईड निवडा व प्रवेश प्रक्रियेबद्दल निश्चिंत रहा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8181919194. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तुमच्या क्वेरीजला आम्ही रिस्पॉन्ड करू. थँक्यू.